गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर आज सकाळची सुरुवात आपण बघतोय वेदर बघण्यापासून. हो, मी क्यूटच दिसतीये, थँक्यू. आणि बघू शकता माझा अवतार. पाणी पिणं तर गरजेचं आहे. मॉर्निंगचं माझं रुटीन जे आहे ते तुम्ही पण असंच करत जा. आणि माझी हेअर्स एवढे गळाले तरी पण मी इथे आल्यानंतर कटिंग केलं, बट नाही, ते चांगले होतच नाही आहे. मी ऑइलही चांगलं यूज करते आहे, तरी पण ते कवरअप होत नाही आहेत. कशामुळे गळतात ते पण कळत नाही एक्झॅक्टली. बघू शकता खूप सारे गळत आहेत. सो काही सजेशन असेल तर मला द्या. फ्रेश वगैरे होऊन देन आफ्टर दॅट मी रेडी झाले. माझ्या आहोंचं काम सुरू होतं, सो ते कामाला लागले. अँड देन तुम्ही बघू शकता ते मला सांगत होते की कॅमेरा असा सेट कर, तसा सेट कर. खूप हेल्पफुल आहेत, हेल्प करतात मला. माझं लोशन देन मग नंतर त्यांना सांगत होते माझी क्रीम संपली आहे, ते बोले आज जाऊया. देन नंतर तुम्ही बघू शकता बाहेर वातावरण तर छान आहे, पावसाचं नाही आहे. जाता जाता बघितलं त्यांचं काम सुरू होतं. आणि माझे मिनी प्लांट्स तुम्हाला दाखवते. हे आहे जे मी कटिंग आणले होते आणि ते लावलेत आता. चला चाय पिऊया आपण सगळेजण सोबत मिळून. आणि खरंच मला माझ्या हातचा चहा खूप आवडतो, जो की मला शिकवला माझ्या बेस्ट फ्रेंडनी. आजचा मेन्यू आहे राजमा चावल, जे की मला खूप आवडतात, माझ्या आहुंना सुद्धा. सो मी राईस लावलेला आहे, जो तुम्ही बघू शकता. आणि राजमा पण मी उकडून घेतलेला आहे, शिट्ट्या घेतल्यात. देन त्याचा मसाल्याची तयारी. ते झाल्यानंतर ह्यांचे शर्ट्स होते जे की इस्त्री करायचे होते, ते चालू आहे. सो ते रेकॉर्ड करत होते की माझी बायको खरंच काम करते. हां, पण ते पण करून देतात. नाही, कॅमेरा सुरू झाल्यानंतर देतात. आणि सडनली जेव्हा आम्ही इव्हिनिंगचं स्वयंपाक बनवत होतो, सडनली पाऊस सुरू झाला. अचानकच गरम होत होतं. आई म्हणतच होत्या की पाऊस येईल म्हणून. आणि आमचे काही व्हिडिओज आले होते जे की आम्ही बघत होतो. देन आफ्टर दॅट मी बनवले कोथिंबिरीची वडी. फर्स्ट टाईम बनवली होती कोथिंबिरीची वडी. आणि खरंच गाईस, खरं सांगते, खूप छान झाली होती. इथे माझा भाचा जो की प्रणय व्हिडिओ रेकॉर्ड करत होता. आमच्या थोड्या गप्पा चालू होत्या आणि मला एवढी आवडली कोथिंबिरीची वडी, जी की मी पहिल्यांदा बनवलेली. आणि ते असेच गप्पा चालू होत्या आमच्या सर्वांच्या. उकडायच्या अजून राहिलेल्या, ते उकडायचं चालू होतं. आणि माझे आहो मला मदत करत होते. सो कमेंटमध्ये गाईज सांगा, तुम्ही खरंच तुमच्या बायकोला मदत करता किंवा तुमचे नवरे तुम्हाला हेल्प करतात का, की तुम्ही एकटेच करता. माझ्या आहोंनी मला आज मदत केली आहे कोथिंबिरीच्या वड्या कट करायला. आणि त्यांना मी सांगत होते असं कट करा. सो चला भेटूया गाईज उद्या. बाय.